नमस्कार तोडकर साहेब. नमस्कार. काय आहे साहेब सध्याची पावसासंदर्भात कंडिशन सध्या महाराष्ट्रामध्ये? काल तुम्हाला सांगितलंय तुमच्या अपडेटमध्ये सुद्धा आणि विविध माध्यमाच्या माहितीनुसार सुद्धा सांगितलंय, की लातूर जिल्हा असेल, धाराशिव असेल, सातारा असेल या भागांमध्ये वातावरण सक्रिय होईल. ढगांची निर्मिती पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी पाऊस सुरू होईल. तर तशा पद्धतीचं वातावरण देखील सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा तालुका शहर परिसरामध्ये, कल्याणनगरच्या उत्तर भागांमध्ये आणि इकडे बघायला गेलं तर मलकापूर ते सांगलीच्या काही विटे भागांमध्ये वातावरण सक्रिय झालेलं आहे. हां. पण हे मोठ्या ठिकाणचं वातावरण आज होतं आज आणि तशा पद्धतीने सक्रिय झालेलं आहे. लातूरमध्ये सुद्धा काही सावंतवाडी ते लातूर या मधल्या बाउंड्री लगतच्या भागांना विजांच्या कडकडाटामध्ये सध्याच्या घडीला पाऊस चालू असेल किंवा झाला असेल. हां. तर अक्कलकोट आणि लोहारा खुर्द मधल्या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी कर्नाटक बाउंड्री लगतच्या परिसरामध्ये हा पाऊस चालू झालेला आहे. हं. आळंद मार्गे हा पाऊस तिकडे सक्रिय होतोय. तर अशा प्रकारचं हे वातावरण इथे देखील पाहायला आपल्याला मिळणार आहे. तर संध्याकाळची जी कंडिशन आहे आजच्या डेटची 1 तारखेची हां. ही धाराशिव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी पुन्हा संध्याकाळी पाऊस सक्रिय होऊ शकतो. सोलापूरला, करमाळ्याला काही अलर्ट असणार आहे. मध्यरात्रीपर्यंत धाराशिव पट्ट्यामध्ये देखील दक्षिण भागामध्ये हा पाऊस होणार आहे. हं. अक्कलकोटमध्ये सुद्धा काही ठिकाणी आजचा हा पाऊस पडणार आहे. पाऊस मोठा नाहीये. पण वातावरण चांगलं सक्रिय या भागामध्ये होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना जो अलर्ट दिला त्या अलर्ट प्रमाणे सोयाबीन काय असेल, वातावरण मोकळं दिसलंय म्हणून झाकून ठेवू नका. कारण की ह्युमिडिटीची लेव्हल संबंध जिल्ह्यांमध्ये एम-पी असेल, महाराष्ट्र असेल आणि कर्नाटक असेल, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे हो. कुठल्याही क्षणी स्थानिक वातावरणाचे ढग चमकू लागतील. हं. आता पाहूयात उद्याची कंडिशन कारण की 2 तारीख मी शेतकऱ्यांना थोडीशी वातावरणाची मोठी तारीख सांगितलेली आहे हो. आणि तो प्रभाव देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तो हो. प्रभाव कुठे-कुठे पाहायला मिळेल? तर त्याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस असणार आहे. पाऊस मध्यम स्वरूपाचा तर फटकारी स्वरूपाचा आहे. वातावरण मात्र चांगलं ढगाळलेलं पाहायला देखील मिळणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर पट्टा, पंढरपूर, करमाळा, बार्शी परिसर, सांगोले परिसर, जत भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस उद्याचा दाखल होईल. रात्रीची वेळ असेल, दिवस मावळाची वेळ असणार आहे. लातूर जिल्ह्यात देखील सिस्टम ह्याच प्रकारे आहे. नांदेडमध्ये काही ठिकाणी हा पाऊस सक्रिय होणार आहे. हं. आणि विशेष म्हणजे याचा काही असर जालन्यामधल्या दक्षिण भागाकडे देखील दाखवेल. परभणी, परळी वैजनाथ परिसराकडे देखील आहे. बीड, माजलगाव पट्ट्यामध्ये देखील आहे. गेवराईच्या पट्ट्यात देखील आहे. नाशिक क्षेत्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी याचा असर पाहायला मिळेल. नाशिकचा पश्चिमेकडील भाग जास्त हो. प्रमाणात तर उत्तर दक्षिण भाग काही प्रमाणात तो घेतला जाणार आहे. हं. पण या वाष्पाचा असर देखील छत्रपती संभाजीनगरच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये येईल आणि विशेष म्हणजे चंद्रपूर, गोंदिया भागाने तो अलर्ट वरती राहायचे कारण की तेलंगणामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे हो. जवळचे लगतचे भाग देखील तो घेण्याचा प्रयत्न करेल. हं. हं. काही शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न असतील पुढील पावसासंदर्भात तर तेही मांडू शकता. साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून नवरात्री उत्सवामध्ये कसा पाऊस राहील म्हणजे नुकसानकारक असणार आहे का? नक्कीच. आता बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्र असेल यामध्ये मोठ्या हालचाली नाही आहेत. हो. आणि त्यामुळे मी पहिलेही सांगितले, की हा पाऊस मोजक्या ठिकाणी व्याप्ती कमी असणार आहे, पण चांगला स्वरूपाचा देखील पडणार आहे. हं. आता उद्याची तारीख 2 तारीख आपण पाहिली आहे. गुरुवार आणि शुक्रवार जर बघायला गेलं, तर ही सिस्टम त्याच भागांमध्ये क्रिएटिव्हिटी दाखवते. शहादा, नंदुरबार, धुळे परिसरात देखील ढगांचे प्रमाण वाढणार आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा या भागात देखील ढगांचं प्रमाण ह्या गुरुवारपासून वाढणार आहे. त्यामुळे या भागात देखील स्थानिक वातावरणाचे ढग आणि पावसाची शक्यता जाणवते. हो. कर्नाटक भागांमध्ये अधिक प्रमाणात पावसाचा जोर हा मंगळवारपासून वाढतोय. मंगळवारी मी हिंदीमध्ये सुद्धा एक अपडेट दिली आहे कालच्या डेटला सुद्धा. की या भागांमध्ये अतिवृष्टी ते अतिमुसळधार पावसाचा रडार बनलेला आहे. त्यामुळे हुबळीपासून तर बंगळुरूपर्यंत, बसव-कल्याणपासून तर लातूरपर्यंत, लातूरपासून सोलापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये देखील सारखा वातावरणाचा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. त्यामुळे हा पावसाची जी रेलचेल आहे महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण हे येणाऱ्या शुक्रवारपासून प्रस्थान करत आहे. त्यामुळे याच्या रडारवरती मराठवाडा जरी असला पण व्याप्तीची कमी आहे. भाग बदलत हा पाऊस आहे. पेरणीचं काम आणि पेरणीचा खोळंबा यामध्ये दोन्हीचं अंतर असं आहे, की निर्णय हे आपले आहेत. निर्णयावरती आपण आपलं काम करायचंय कारण की 1-2 ठिकाणी ही गोष्ट घडू शकते. हं. कांदा रोप उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा याचा काही अडथळा येणार नाही, तर त्यामुळे चिंता करू नका. पाऊस हा मोजक्या ठिकाणी पडेल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी थांबलेलं चालणार नाहीये. तर हो. आता जे पाऊस समजा 6-7 पासून ऍक्टिव्ह दाखवतोय, ही ह्युमिडिटीच्या लेव्हलमुळे दाखवतंय हं. आणि याची व्याप्ती देखील क्लाउड कव्हरिंगची 50% वरती पोहोचणार आहे. क्लाउड कव्हरिंगची व्याप्ती 50% झाली म्हणजे 50% भाग तो घेणार नाही असं होत नाहीये. त्यामध्ये तो 20% भाग घेईल, 15% भाग घेईल किंवा 25% भाग घेईल. कारण की ढग जेवढे आले तेवढा पाऊस येत नसतो. त्यामुळे हो. चिंता करण्याचं काही कारण नाही. पण महाराष्ट्रामध्ये येत्या 48 तासामध्ये वातावरणामध्ये दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मोठी बिघाड होणार आहे. हा हं. देखील महाराष्ट्रामध्ये संदेश पोहोचवा. चालेल साहेब. नक्कीच.